ज्ञानोबारायांची सेवा घडावी माझ्या हातातून, आधी करून सर्व संतांची सेवा घडावी। पायवारीमध्ये किती वर्ष आहे? माझं पहिल्यापासून म्हणजे आमच्या घरात अशी परंपरा आहे की आजी आजोबा पहिल्यापासून वारी करत होते, नंतर पप्पा करायला लागले, नंतर मी करते। माझं सर्व पालकांना असं सांगणं आहे की आपण आपल्या मुलांना सर्व ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये आणावं आणि त्यांना ते ज्ञानोबारायांची गोडी लागावी असं माझं म्हणणं आहे। शिक्षकांना किंवा पालकांना एकच माझं सांगणं असेल की प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण संत विचाराच्या प्रवाहामध्ये घेऊन या। त्यांना ज्ञानेश्वरी, त्यांना गाथा, त्यांना गीता, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, सप्ताह याच्यामध्ये तुम्ही त्यांना घेऊन या, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राला किंवा येणाऱ्या भविष्यातल्या पिढीला आमची संत परंपरा काय आहे, आमचं पूर्वजांनी काय परंपरा घालून दिल्यात या सगळ्या त्या समाजापर्यंत पोहोचेल। शिवनेत्र भैरजी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाऊली चालती पंढरीची वाट, या वाटेवरती चालत असताना एक हिरा चमकला, तो म्हणजे शिक्षण संस्थेतली। तुझा बाळा पहिला परिचय करून दे आणि आपण शिवानी रामदास शिंदे, गाव हातडी। राजमाता शिक्षण संस्थेमध्ये केव्हापासून? मला 2 वर्ष झाले। 2 वर्ष झाली। तुला शिक्षण कशा पद्धतीने देतात? म्हणजे तुला कशा पद्धतीने आतापर्यंत काय त्यांनी केलं? आतापर्यंत काय काय शिकवलं? मला आतापर्यंत ज्ञानेश्वरी शिकवली महाराजांनी, अजून माईंनी गीता शिकवली, अजून माईंनी गायन शिकवलं आम्हाला। आणि आता तुझं इथून पुढे काय म्हणजे हेतू काय आहे? म्हणजे भविष्यात तुला काय करायचं? ज्ञानोबारायांची सेवा घडावी माझ्या हातातून, आधी करून सर्व संतांची सेवा घडावी। पायवारीमध्ये किती वर्ष आहे? माझं पहिल्यापासून म्हणजे आमच्या घरात अशी परंपरा आहे की आजी आजोबा पहिल्यापासून वारी करत होते, नंतर पप्पा करायला लागले, नंतर मी करते। वडील आहेत का वारीमध्ये? हो। वडिलांसोबत तू पण आहे? हो। आणि याच्या पुढे आता तू 2 वर्ष झाला, तर तू वारीमध्ये किती वर्ष झाली? माझं पहिलंच वर्ष आहे वारी। पहिल्या वर्षामध्ये तू आज जी गवळण गायली ती महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचलेली, ती गवळण सुद्धा तू आम्हाला थोड्या उशिरानं गाऊन दाखव। कारण गुरुवारी यांनी जे आतापर्यंत घडवलं त्याबद्दल तू काय बोलू इच्छितेस? तुला जे तुझ्या गुरुवर यांनी घडवलं त्याच्याबद्दल तू काय बोलू इच्छितेस? तुला काय वाटतं? आमचे गुरुजी सर्वात चांगले आहेत, आमच्या गुरुजींनी आम्हाला खूप शिकवलं। त्याच्यामुळे आज तुला हे आज महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचता आलं। हो। तुझं शिक्षण वगैरे किती आहे? मी आता 7वी मध्ये। 7वी। आणि तू केव्हापासून यांच्या संस्थेमध्ये? मागच्या वर्षापासून। 2 वर्ष झाली। 2 वर्षामध्ये एवढी भरारी मिळालेली आहे। कीर्तनामध्ये वगैरे कीर्तन वगैरे काय? हो करते। कीर्तन वगैरे चालू आहे? अच्छा, ठीक आहे। आता ज्या गुरुजींनी किंवा ज्या गुरुवर्यांनी असा रत्न घडवला ते गुरुवर्यसुद्धा या शिक्षण संस्थेतले राजमाता शिक्षण संस्था आळंदी, या आळंदीतील गुरुवर्यसुद्धा इथे हजर आहेत। आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। आज तुम्ही आम्हाला सांगा की हा जो हिरा घडवला तो ज्या टायमाला तुमच्या संस्थेमध्ये आले होती त्यावेळेस कशी होती आणि आता तुम्हाला जे पाहायला मिळतंय ती काय वाटतं त्याबद्दल सांगा। प्रथमच सर्वांना रामकृष्ण हरी। जी मुलगी महाराष्ट्रभर व्हायरल होत आहे ती आमच्या संस्थेतली विद्यार्थिनी आहे। मुळात जसं आत्ता प्रश्न केला की अगोदर कशी होती, मुळात तिच्याकडे नैसर्गिक आहे स्वराची देण, आणि स्वराची देण असल्याच्या नंतर वारसा वारकरी संप्रदायाचा घराण्यापासूनच आहे। आणि मग इकडं आल्याच्या नंतर त्याची स्वरबद्धता आणि ते समाजात कसं काय मांडायचं किंवा कसं गायलं पाहिजे याचं काही बेसिक धडे शिकवल्याच्या नंतर हे गाणं इथपर्यंत सर्व महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेलं आहे। आता तुम्हाला काय वाटतं हिच्यापासून तिच्यापासून जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यातून तुम्हाला काय वाटतं की कोणत्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कशी झळकेल याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अगदी छान असा प्रश्न विचारलात आपण। भविष्यामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व आणि संप्रदायाच्या चाकोरीबद्ध कीर्तनकार किंवा चाकोरीबद्ध
कीर्तनकार कसा असतो, वारकरी संप्रदायामध्ये नियमाला किती महत्त्व आहे आणि नियमबद्ध किती असलं पाहिजे, हे एक आदर्श व्यक्तिमत्व आम्ही उद्या महाराष्ट्राला देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि तिच्याकडून महाराष्ट्राला हे एक आदर्श बालकीर्तनकार आणि त्या बालकीर्तनकाराच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचा हा आमचा एक प्रयत्न आहे. आता मला एक सांगा, तिच्यापासून एक वक्तव्य आलं आपल्याला बाहेर, जे महाराष्ट्रातीलच किंवा देशामध्ये सर्वांनी एक आदर्श घ्यावा असं आहे. आमच्या घराण्याची परंपरा आहे की वारकरी संप्रदाय, आणि त्याच्या पाठोपाठ प्रत्येक व्यक्तीने पिढ्यानपिढ्या जशी चालवत आणली, तसं त्या लहान लेकरांनी सुद्धा बोललेलं आहे की त्या वडिलांच्या नंतरनं मी सुद्धा इथं आले. खरंच बाळा, तुझं आम्ही कौतुक करू ना, एवढं खूप कमी आहे की तू आज एवढ्या लहान वयामध्ये तुला हा विचार पटला आणि तू हा विचार घेऊन पुढं चाललेस. आम्ही शिवनेत्र वैरीजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुझे आभार व्यक्त करतो की हे प्रत्येक पिढीला कळावं आता, आणि ही गरज आहे काळाची. बरोबर ना माऊली? आज तुम्ही सुद्धा कीर्तन वगैरे करतात, तर मला ह्याबद्दल काय वाटतं, तिची बोलली त्याबद्दल? अगदी बरोबर आहे. माझ्या वडिलासी मीरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, या न्यायाप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातील फार मोठी दैदिप्यमान परंपरा आहे. आमच्या वाडवडिलांनी ही वारीची परंपरा घालून दिलेली आहे आणि मग आम्ही आमच्या वाडवडिलांच्या नुसार येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, या माऊलींच्या वचनाला अनुसरून हा आपला महाराष्ट्र वागत आहे, तो अनुकरण करत आहे. आणि तशाच पद्धतीने याही घराण्याला एक वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. हे खरंच, आणि हे असं आपल्या महाराष्ट्रातच प्रत्येक घरामध्ये हे चालावं असं वाटतं. नक्की नक्की नक्की. कारण आमचा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संतांचे विचार हे प्रत्येक घराघरांमध्ये आहेत, किंवा ज्या घरांमध्ये या विचाराची दुरावस्था झालेली आहे त्यांची किती घसरण झालेली हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आपल्या माध्यमातून माझं प्रेक्षकांना किंवा पालकांना एकच माझं सांगणं असेल की प्रत्येक विद्यार्थ्यांना आपण संत विचाराच्या प्रवाहामध्ये घेऊन या. त्यांना ज्ञानेश्वरी, त्यांना गाथा, त्यांना गीता, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, सप्ताह याच्यामध्ये तुम्ही त्यांना घेऊन या, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राला किंवा येणाऱ्या भविष्यातल्या पिढीला आमची संत परंपरा काय आहे, आमचं पूर्वजांनी काय परंपरा घालून दिल्यात, या सगळ्या त्या समाजापर्यंत पोहोचेल. आता मला तुमच्या राजमाता शिक्षण संस्थेबद्दल सांगा. आज तुमच्या संस्थेमध्ये किती मुलं आहेत आणि ती कशा पद्धतीने बाहेर पडली, आज ते सुद्धा काय करतात, त्याच्यातले महत्त्वाचे जे काय असतील ते तुम्ही आम्हाला सांगा. आता आमच्या संस्थेमध्ये पुष्कळ विद्यार्थी आहेत. प्रतिवर्षी 100 विद्यार्थी आमच्याकडून अध्ययन करून बाहेर पडतात. गेल्या 14 वर्षापासून आम्ही ही संस्था चालवत आहोत. यामध्ये पूर्ण मुलीच अध्ययन करतात. सर्व मुली आहेत, नाही मुलं नाहीत, पूर्ण मुली आहेत. आणि मग त्या मुली, महाराष्ट्रात अनेक मुली आहेत की ज्या आज त्यांचं नावलौकिक करत आहेत. आता काय होतं, संस्थेच्या बाहेर पडल्याच्या नंतर आता प्रत्येक त्याच्या पद्धतीने ते नावारूपाला येत असतात किंवा त्यांचं काम करत असतात, परंतु ते आपल्या संस्थेशी यांचं येणं जाणं किंवा संस्थेच्या माध्यमातून ते वर्षभर महाराष्ट्रभर फिरत असतात. आता एक प्रश्न आहे की महाराष्ट्रातील अनेक घरातील पालकांना असा प्रश्न पडलेला असतो की आपण संस्थेमध्ये जर मुलींना शिक्षण देण्यासाठी घालवावं तर तिथं जी काळजी असते, जी महिला घेते किंवा महिलांची देखभाल, तर तिथं मुलींची काळजी घेण्यासाठी तिथं आवर्जून कोण आहे? कारण की त्याच्यातूनच आपल्या शिक्षण संस्थेचं नाव उंचावलं. अगदी बरोबर आहे. आमच्या सौभाग्यवती सौ स्वरांजली हिंगे या स्वतः संगीत विशारद आहेत आणि त्या स्वतः उत्कृष्ट आदर्श कीर्तनकार आहेत आणि त्यांना जवळपास आळंदीतच त्यांचं पूर्ण शिक्षण झालेलं आहे. आणि आम्ही इथून पुढे हे सर्व विद्यार्थी घडवण्याचं काम आमच्या सौभाग्यवती आणि आमच्याकडे काही महिला कामगार आहेत, 4 महिला कामगार आणि आमच्या सौभाग्यवती या सर्व या मुलींची देखरेख करत असतात. धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आणि असंच तुम्ही असे हिरे रत्न घडवत राहा आणि आपण वेळोवेळी आता इथून पुढे आपण तुम्हाला भेटतच राहूया. परंतु बाळा, तुला मला एक शेवटचा प्रश्न आहे, तो मला सांगायचा. महाराष्ट्रातील अशा प्रत्येक मुलाला किंवा मुलीला असं तू काय सांगू शकतेस? असं जर तू सांगितलं की प्रत्येकाने आपल्या वाडवडिलांची परंपरा ही पुढे न्यावी, बरोबर, तर तसंच तू एक 2-3
2-3 शब्दाचा आम्हाला महाराष्ट्रातील मुलांना किंवा पालकांना सुद्धा एक विनंती कर की आपण आपल्या वडिलांची परंपरा ही कशा पद्धतीने पुढे न्यावी याच्यासाठी तू जरा 2 शब्द सांगा मला. पालकांना असं सांगणं आहे की आपण आपल्या मुलांना सर्व ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये आणावं आणि त्यांना ते ज्ञानोबारायांची गोडी लागावी असं माझं म्हणणं आहे. आणि जी मुलं मुली अनेक भरकटली जात आहेत तर ती आपल्या या वाटचालीमध्ये यावी त्याच्याबद्दल पण सांग. प्रत्येकाने हा वारसा जोपासला प्रत्येक मुलानं ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये यावं आणि ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये आल्यावर सगळ्यांचं चांगलंच होतं. बरोबर. तू शिवनेत्र भैरजी यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी प्रतिक्रिया दिली, वेळात वेळ काढलात आणि आज आम्ही सर्वजण बरडहून पंढरपुराकडे म्हणजे नातेपुताकडे आपण प्रस्थान करत आहोत. तर त्याच वाटेवरती चालत असताना आपल्याला बाळा तुझं नाव शिवानी ही आपल्याला भेटली आणि मग त्याच्यानंतर आपण तिच्याशी 2-5 मिनटं बोललो आणि आपल्याला खूप आनंद आम्हालाही वाटला. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमचं आहे आणि घडण्याचं आणि शिक्षण घेण्याचं सुद्धा तुमचं काम आहे. तसं आम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे. ओके, प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.